नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एक बोर्ड एक्झामला जाण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की बघा. उत्तरपत्रिका कशी भरायची, तुमचा हॉल तिकीट तुमच्याजवळ असेलच आणि असायलाच हवा, ते विसरायचं नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटत नाही. उत्तरपत्रिका तुम्हाला मिळाली की तुम्हाला हे फिलअप करायचं असते ही माहिती. तर ही माहिती नेमकी काय फिलअप करायची असते तर बघा, जो काही तुमचा सीट क्रमांक आहे तो तुम्हाला अंकामध्ये लिहायचा असणार आहे सुरुवातीला ह्या कॉलम या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, जो काही सीट क्रमांक आहे व्यवस्थित तुमच्या हॉल तिकीटवर बघा आणि तसाच लिहा. चुकीचा लिहू नका, कारण की सीट क्रमांक चुकला तर तुमचे मार्क्स दुसऱ्याला जातील. त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा तुम्ही सीट क्रमांक काय देताय, स्वतःचाच आहे ना. ठीक आहे, त्याच्यानंतर तो अक्षरामध्ये पण लिहायचा आहे. ठीक आहे, अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल 0, 10,000, 201 म्हणजे अशा पद्धतीने तुमचा जो काही असेल तो हॉल तिकीटवर तुम्हाला दिलेला असेल त्याच पद्धतीने तसंच तुम्हाला बघून लिहायचं असणार आहे. त्याच्यानंतर येते इथं सिग्नेचर. हे बघा, इथं म्हटलंय परीक्षार्थाची सही, म्हणजे जो तुम्ही परीक्षा देताय तुमची सही इथं करायची आहे आणि जी तुम्ही नेहमी करता तीच सिग्नेचर इथं करायची आहे. त्याच्यानंतर पर्यवेक्षक, म्हणजे पर्यवेक्षक तुमचे सुपरवायझर जे असतील सिग्नेचर इथं करतील. ठीक आहे, तुम्ही इथं काहीच करायचं नाही. नंतर सेंटर क्रमांक म्हटलाय, जे जिथं तुम्ही एक्झाम द्यायला जाणार आहेत त्या सेंटरचा क्रमांक तुम्हाला इथं द्यायचा असणार आहे. माहीत नसेल तर विचारून घ्या. कुठली इन्फॉर्मेशन कळत नसेल तर सुपरवायझरला विचारून घ्या, त्यानंतरच फिल करा. आणि इथं बिलकुल खाडाखोड करायची नाही. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बारकोड चिपकवायचं असतं, ते तुम्हाला सुपरवायझर देतील किंवा ते त्यांच्या हाताने इथं चिपकून देतील. ठीक आहे, नाही समजत आहे तर तुम्ही सरळ सुपरवायझरांना विचारायचं आणि हेल्प घ्यायची त्यांची. पण घाई गडबड करून चुका खाडाखोड करायची नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं हॉलोग्राफ स्टिकर ब्लॅक कलरचं असतं ते चिटकवलं जातं. त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो, इथं तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. सब्जेक्ट जो काही आहे तुमचा, ज्या विषयाचा पेपर आहे त्या विषयाचं नाव लिहिलं, जसं की मराठीचा पेपर असेल तर मराठी नाव लिहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पेपर, मग इथं पेपरमध्ये काय बघा, गणित आणि विज्ञान हे जे विज्ञान 1 विज्ञान 2, गणित 1 गणित 2 किंवा मॅथ्स 1 मॅथ्स 2 सायन्स 1 सायन्स 2 त्याच्यासाठी हे असतं. ठीक आहे, सायन्स 1 असेल तर सायन्स 1 इथं लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर दिनांक, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे ती दिनांक टाकायची. नंतर लँग्वेज ऑफ आन्सर, म्हणजे जी काही तुमची उत्तर लेखनाची भाषा आहे ती कुठली आहे ती इथं लिहायचं. तर मराठीचा पेपर आहे तर मराठीचे असेल. सेमी इंग्लिशच्या स्टुडंटला विषय येतो, हे बघा, जर तुमचा सायन्सचा पेपर आहे किंवा मॅथ्सचा पेपर आहे तर तुम्ही इंग्लिशमधून लिहिता, तर तेव्हा तुमची फक्त इथं इंग्लिश लँग्वेज येईल. तर तेवढं काळजी घ्या. जे काही मीडियम असेल तुमचं आन्सर रायटिंगचं ते इथं मेन्शन करा. आणि त्याच्यानंतर मेन आन्सर बुक, ठीक आहे, जी काही सप्लिमेंट तुम्ही घेतली आहे त्या सप्लिमेंटचा क्रमांक तुम्हाला इथं द्यायचा आहे. जर मी सप्लिमेंट घेतलेली नाही आहे तर मी इथं 0 लिहीन आणि 1 + 0 = 1 अशा पद्धतीने तुम्हाला टोटल इन फिगर लिहायचं असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, इथं खाली जी स्पेस आहे तिथं तुमचं काहीच काम नाही येते, तिथं बघायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं त्या गोष्टींकडे बघून. इकडे सुद्धा जे काही आहे ते मार्क्स तुम्हाला भेटणार आहे, त्याच्यासाठी ही जागा असते. तुमचं काम फक्त काय आहे, इथं होलोग्राफ स्टिकर ची जी काही माहिती आहे ती व्यवस्थित भरायची, बघून भरायची, हॉल तिकीटवर बघून भरायची. नाही समजा ते सुपरवायझरांना विचारायची, त्यांची हेल्प घ्यायची. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिटेल्स फिल करायचे असतात. बघा मित्रांनो, हे तर झालं. त्याच्यानंतर ना तुमचं पेपर प्रेझेंटेशन सुद्धा तितकंच मॅटर करतं. ते तुम्ही सर्व व्यवस्थित लिहिलं पहिलं पेज. त्याच्यानंतर हे बघा, तुम्ही जेव्हा उत्तर आन्सर लिहायला स्टार्ट करतात ना तर व्यवस्थित आखून घ्या. जास्त आखत बसू नका. सिंपल एक लाईन मारा, इथं लाईन ड्रॉ करा आणि इथं मार्जिन द्या थोडीशी. ठीक आहे, तर एवढंच करायचं. जास्त आखीव रेखीव जास्त करत बसू नका, टाइम वेस्ट होतो. इथं तुम्हाला मेन प्रश्न क्रमांक पहिला, जसं मी इथं दिलेलं आहे तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून मी लिहूनही दाखवलंय, त्याच्यातलं अ मधला पहिला अशा पद्धतीने तुमचं यायला पाहिजे. जास्त इकडे लिहत बसायचं नाही या साईडला, कारण की तिथं तुम्हाला मार्क्स देण्यासाठी जागा असते. ठीक आहे, ती तुम्हाला सोडावी लागेल. तुम्हाला असं लिहायचं, एक प्रश्न सुटला, एक प्रश्न झाला की थोडे 1-2 लाईन सोडा, दुसरा प्रश्न लिहा. आणि प्रत्येक वेळेस नवीन प्रश्न हा नवीन पानावरच आला पाहिजे. आणि मित्रांनो, ही जी स्पेस आहे ना ही तुमचा पेपर चेक जे करतात त्यांच्यासाठी असते, त्याच्यामुळे तुम्ही इथं काहीच फिल करायचं नाही. आणि जे काही रफ वर्क असेल ते डायरेक्ट तुमच्या लास्ट पेजला तुम्हाला करायचं असणार आहे. ठीक आहे, मध्ये कुठेच रफ वर्क करू नका. सुटसुटीत व्यवस्थित पेपर लिहा छान पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही सिस्टमॅटिक लिहिलेलं असलं पाहिजे, खाडाखोड बिलकुल करायची नाही. ठीक आहे मित्रांनो, अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.